करायला सोपी आणि खायला भारी अशी ही शेंगा भाजी. कढईत तेल गरम झाले की राई टाकूया. राई व्यवस्थित तडतडू द्यायची आहे, नाहीतर ती खाताना कडवट लागते. जिरे घालूयात. जिरे व्यवस्थित भाजले की कांदा घालूया. मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत. मीठ घालूयात. मंद आचेवर चांगलं परतून घ्यायचं आहे. कांद्याचा रंग बदलला की हळद, लाल तिखट आणि सोलापूरचा काळा मसाला घालायचा. गॅस बारीक करून भाजून घ्यायचा आहे. तेलात मसाले भाजताना गॅस नेहमी बारीक ठेवायचा आहे, म्हणजे मसाले न करपता छानसे भाजले जातात. आता मसाला छान भाजला गेला आहे. वरून पाऊण वाटी गरम पाणी घालूयात. दोन ते 3 मिनिटे उकळी येऊ द्यायची आहे. चिंच घालूयात. शेंगदाणे खमंग भाजून मिक्सरला जाडसर वाटून घेतलेले आहेत. एकदमच बारीक पावडर करायची नाही. छानशी उकळी आलेली आहे. आता वरून 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घालूया. एका हाताने ढवळत राहायचं आहे, म्हणजे गाठी होत नाहीत. शेंगा भाजी बनवताना शेंगदाणे खमंग भाजून बारीक करून घ्यायचे आहेत. कच्च्या शेंगदाण्यांची तुम्ही भाजी बनवायला घेऊ नका, ती चविष्ट लागणार नाही. 2 ते 3 मिनिटे शिजू द्यायचं आहे. कढईने आता तेल सुटायला सुरुवात झाली आहे. वरून कोथिंबीर घालूयात. कोथिंबीर घालून आपल्याला परत 1 ते 2 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी छान कलर आलेला आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आता आपली शेंगा भाजी तयार आहे. भाकरी किंवा चपाती सोबत खायला मस्त लागते. तुम्ही शेंगा भाजी बनवून मला नक्की सांगा कशी झाली ते. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या, घरच्यांसोबत स्वतःचीही.